येता येते दुसऱ्या पावसात तर अजून याच्यापेक्षा प्रेशर जास्त राहत. भीती वाटते का तुला मध्ये जायला? हो. मग नॅचरल नॅचरल गोष्ट आहे. क्या बात आहे. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय वेगवेगळ्या भागात जाऊन ग्रामीण भागामध्ये निसर्गाच्या अनुसरून मी काही वेगळे विषय सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या येडशी गावात आहे आणि येडशी गावामध्ये जे रामलिंगचं मंदिर आहे, डोंगर भाग आहे. हा जो डोंगर भाग आहे हा मिनी महाबळेश्वर म्हणून या भागाला ओळखलं जातं. मी आता याच ठिकाणी आहे. मी सर्व खाली जाणार आहे. इथं धबधबा जो आहे ना खालचा, तो खूप भारी आहे. महाराष्ट्रातून या ठिकाणी पर्यटक येतात. मी त्या ठिकाणी पण जाणार आहे. मात्र आता सुरुवातीला आपण ज्या ठिकाणाहून उतरणार आहेत ते हीच कमान आहे. या हर हर महादेव अशी कमानीचं नाव आहे. वर कमान लिहिलेली आहे, कमान आहे आणि त्याच्या आतमधून इथं प्रवेशद्वार आहे. आता आतमध्ये जायचंय आपल्याला. हा भैया आलाय, कुठून आलाय बघूया आपण. थोडं चर्चा करूया. नेमकं विषय कोणताही असो, मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय. काय नाव आहे भैया तुझं? प्रणव तुकाराम काटे. बरं, कुठून आला तू? मी सुनेगाव म्हणजे लातूर. लातूर. बरं, काय कर कुठल्या शाळेत असतो तू? किलबिल नॅशनल स्कूल. बरं, कितवीला आहे, कोणत्या वर्गात आहे? 5th डॉल्फिन. बरं बरं बरं, काय वाटतं बरं आता तू इथं आला, नेमकं लातूरून इथं आला तू? हो. लातूरला पण आहे वाटतं ना काहीतरी, कुठं चाकूरला काहीतरी आहे? हेच खूप छान आहे. हेच कसं काय? इथं महाराष्ट्रातून महाबळेश्वर असं आहे म्हणून इथं लोक येत तिथं. म्हणजे महाबळेश्वर इथंच वाटतं तुला? महाबळेश्वरला गेलता का कधी? गेलो होतो. मग तिथलं भारी आहे का हे भारी वाटतं? हे भारी वाटतंय. कसं काय? इथं धबधबा आहे, हिरवळ आहे म्हणून काय काय केलं बरं? कोण कोण आला तुम्ही तिकडून? आता आम्ही चौघाला, दीदी, मी, मम्मी आणि पप्पा. प्रत्येक वर्षी आता किती वर्ष झालं तू इथे येतो? आता पहिल्या वेळेस आला? पहिल्या वेळेस आला. काय वाटलं बरं तुला बघितलं खाली? तू काय काय केलं खाली जाऊन? धबधबा पाहिला, मग पुन्हा तिकडे वरी धबधबे. वरी धबधबे, मग पुन्हा तिकडे वरी धबधबे. मग काय वाटतं तुला त्याच्याबद्दल? मला खूप मजा आली. तुझा फोन नंबर सांग. 9545 093111. कोणाकडे असलेली फोन? पप्पाकडे. होय. बरं, आता तुम्ही तिकडून आलात, हे पहिली वेळेसच वाटतं तुला? पर्यटक जे इथे येणार आहेत, प्रेक्षक येणार आहेत, तुझ्यासारखी मुलं येणार आहेत, त्यांच्यासाठी काय सांगशील बरं तू? काय संदेश काय असेल तुझा? की सगळेजण तुम्ही इथं या आणि खूप मजा करा. क्या बात आहे. खूप छोटा आहे पण भारी बोलतोय ते. हुशार दिसतोय मुलगा. राहायला कुठे आहे तू? आम्ही अहमदपूर मध्ये. बरं, जेवण वगैरे केलं का नाही आज? केलो. काय खाल्लं? भजे खाल्ले, वडापाव खाल्ला. कुठं खाल्लंय? इथंच खाल्लो. आणि तिकडून काय खाल्लं का नाही बांधून? तिकडे इथून नेलं आणि तिथं खाल्लं. इथूनच घेतलं तिथं खाल्लं आणि पुढे खाली गेला बा. किती वेळ होता धबधब्यामध्ये तू? 1-2 तास. होय. आता पुढे कधी येणार का नाही? आता टाइम मिळाल्यावर. आता सुट्टी आहे शाळेला? आता सुट्ट्यामध्ये यावं म्हणून आलो. बरं बरं बरं. बघा, रामलिंगचं मंदिर आहे आणि महाराष्ट्रातलं मिनी महाबळेश्वर म्हणून या पर्यटन स्थळाची ओळख आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधलं हे येडशी गावाचं पर्यटन स्थळ आहे. मी तुम्हाला खाली जाऊ आपण. इथं धबधबा खूप भारी आहे. नेमकं इथं कुठले पर्यटक आलेले आहेत, नेमकं काय भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. महाराष्ट्रातून, इथं राज्यभरातून, इतर राज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी मजा घेण्यासाठी येतात, आनंद घेण्यासाठी येतात. इथं खाली मंदिर आहे, आपण खाली जाऊया. नेमकं इथं तिथं कसं परिस्थिती आहे, काय वातावरण कसं आहे, पाणी आलंय का नाही धबधब्याला, आपण पाहूया खाली जाऊन. काय करत नाही, काय करणार नाही तुम्हाला? काय करत नाही, काय इथं आता काही पर्यटक पण आलेले आहेत. कुठून आली? इकडे पुढे ये. कुठून आली तू? ये खाली ये. धाराशिव. बरं, काय नाव आहे तुझं? स्वरा मकरंद माने. बरं, प्रत्येक वर्षी इथे येते का तू? नाही. बरं, कितवीला शाळेला? 6th ला. बरं, आता तू काय करणार आतमध्ये जाऊन तिथं? धबधबा बघणार. फक्त धबधबा बघण्यासाठी आले का? नाही, म्हणजे पाया पण भिजणार का तू पाण्यामध्ये आता? नाही भिजणार. होय, तिथं आनंद घेतात पर्यटक, येतात महाराष्ट्रातून. हो. फक्त बघण्यासाठी आली ती? बरं, काय नाव तुझं पूर्ण म्हणले? स्वरा मकरंद माने. बरं, पहिल्यांदाच आली का तू इथं? नाही, खूप आली. हो. तुम्ही काय सांगाल बरं? आता तुम्ही फॅमिलीला घेऊन जाताय. दर्शन मकरंद कमलाकर माने. बरं, काय करता आपण? मी टीचर आहे. बरं. शरद पवार हायस्कूल येथे. बरं, काय सांगाल बरं? आता इथं मिनी महाबळेश्वर म्हणून इथं ओळखलं जातंय.
या ठिकाणी भरपूर पर्यटक येतात आणि मिनी महाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या ठिकाणाला धबधबा जो आहे त्याच्यामुळे कालच्या पावसामुळे अतिशय चांगली ओळख जी आहे ती निर्माण झाली. काय संदेश काय असेल तुमच्या पर्यटकासाठी? आता इथे महाराष्ट्रातून पर्यटक येणार, श्रावण महिना सुरू होणार आहे. आता पहिल्याच पावसामध्ये सगळं हिरवळ झाली आणि धबधब्याला पाणी पण आले. जास्तीत जास्त पर्यटकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं आणि या मिनी महाबळेश्वरचा अनुभव या ठिकाणी येऊन घ्यावा. अच्छा, नक्कीच. पर्यटक जे संदेश देतात मी तुम्हाला दाखवतोय. मात्र आम्ही सुद्धा तुम्हाला एक आवाहन करतोय की तुम्ही हे जे मंदिर आहे, तीर्थक्षेत्र आहे, या तीर्थक्षेत्र परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची घाण करायची नाही. स्वच्छता सर्वांनी राखायची, जेणेकरून इथं कुठल्याही प्रकारे अस्वच्छ वातावरण होणार नाही, प्रेक्षकांना कुठला त्रास होणार नाही. असं वर्तन कुठलंही या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी करू नये असं आम्ही सुद्धा आवाहन करतो. आणखीन काही पर्यटक आहेत पुढं, थेट जाऊया आपण. जिथं धबधबा आहे, जिथं मंदिर आहे, मंदिराच्या पलीकडे धबधबा आहे. नेमकं धबधब्याला पाणी कसं आले? पहिल्याच पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धबधबा वाहू लागलेला आहे. थेट जाऊया आपण. काय घेणार आहे? भैया महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर असं ओळखलं जाणारं हे पर्यटन स्थळ आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं येडशी गावातलं हे रामलिंगचं मंदिर आहे इथं. आणि या मंदिराच्या बाजूला हा धबधबा आहे. इकडे दाखवा, हाच धबधबा, ज्या धबधब्यामधून आता पहिल्याच पावसामध्ये तुफान पाणीला आलेला आहे. धबधबा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहू लागलेला आहे. इथं पर्यटनाची गर्दी झालेली आहे. इथं महाराष्ट्रातून पर्यटक येतात आणि भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. नेमकं काय भावना आहेत? पहिल्याच पावसामध्ये हा धबधबा वाहतोय. इथं महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येतात. या धबधब्याच्या पाण्याखाली, ज्या ठिकाणी पाणी पडतंय त्या पाण्याखाली इथं पर्यटक भिजतात आणि या ठिकाणी जे आहे धबधबा
याचा आनंद घेतात. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. कुठून आले, काय नेमकं आता पाण्याचे भिजलेले मुलं आहेत, हे कुठून आले, त्यांचे काय प्रतिक्रिया आहे नेमकं आपण पाहणार आहेत. काय सांगाल, कुठून आले तुम्ही? बार्शी. काय नाव आहे? रितेश शेटकर. पहिली वेळेस आला इथं आपण? नाही आलतो 2-3 वेळा अगोदर. मग काय वाटलं बरं आता पहिल्याच पावसामध्ये हा धबधबा वाहतोय? चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय. काय कोण कोण आला? मित्र आहेत सगळे माझे. इथं खाली गेला पाण्याचं प्रेशर खूप मोठं होतं, भीती वाटली का तुम्हाला तिथे? नाही भीती वाटली, पण प्रेशर जास्त आहे तिथं. होय. मग काय वाटलं बरं आता? आता आनंद वाटला चांगला. होय. मन मोकळं. हो. कुठून आले तुम्ही? बार्शीवरनं. बर, सगळे बार्शीचेच आहेत का? हो, सगळे बार्शीचे. काय नाव आहे तुमचं? स्वयं ठाकूर. पहिली वेळेस आला इथं? नाही, 2-3दा आला. बर, मग आता पहिली वेळेस धबधबा आता पहिल्याच पावसामध्ये वाहतोय. गेल्या वर्षी पाऊस कमी होता. हो, चांगलं वाटतंय इथं. हं. होय. काय नाव आहे तुझं? गणेश कावडे. काय काम करतो? काय नाही, मी कॉलेज स्टुडंट आहे. आता इथं धबधब्याचा आनंद घेतला तुम्ही, काय वाटतं? छान वाटते, एकदम मस्त. मागच्या वेळेस पाऊस नव्हता, धबधब्याला पाणी लवकर आलेलं नव्हतं. ह्या वेळेस लवकर आलं म्हणून समजलं, आलो आम्ही इकडे तिकडे. तुम्ही कुठून आले? मी बार्शीवरूनच आलो आणि हा फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स होता धबधब्याचा. आणि इथं खूप चांगल्या प्रकारे निसर्गाचा आनंद मला भेटलेला आहे. होय भैया, तुम्ही कुठून आला? आम्ही कळंबवरून आलो. इथं चांगला धबधबा पहिल्यांदाच आलोय, फिरायला आलेलो रामलिंगला. चांगला धबधबा पहिल्याच्या चांगला व्हायला लागलाय. वरनं पण आलो. काय संदेश काय असेल बरं तुझा इथे येणाऱ्या पर्यटकासाठी? चांगलंय, फिरायला या मस्त. चांगलंय फुल सगळं. एन्जॉय करा. हा, फुल एन्जॉय. होय. कुठून आले तुम्ही? लातूर. पहिली वेळेस आला तिथे? पहिल्यांदा आले. हे परिसर बघून अति सुंदर वाटते. आणि इथं जे आपले पब्लिक येते ना, ते अति सुंदर चांगल्या वस्ती जागा आहे, चांगले आहे. हो, तुम्ही कुठून आले? लातूर. काय वाटतं बरं आता इथं धबधबा वाहतोय पहिल्या पावसामध्ये? सुंदर वाटत आहे. आणि मेन म्हणलं तर पहिला पाऊस आहे. अजून काय पाऊस झाला नाही. पहिल्या पावसात इथे येता येते. दुसऱ्या पावसात तर अजून याच्यापेक्षा प्रेशर जास्त राहतं. कुठून आले आपण? एक नंबर धबधबा आहे. पहिल्याच पावसात एवढा आहे. भिजला का नाही? एक नंबर. ही काय कपडे सगळे ओले. 2 तास झालं पाण्यात होता. एक नंबर धबधबा. पावसाळ्यात इथं यायलाच पाहिजे धाराशिव मध्ये जे असतील त्यांनी. काय नाव आहे आपलं? शुभम काळे. बरं, हे महाराष्ट्रातून इथे पर्यटक येतात, या धबधब्याखाली दिसतात, आनंद घेतात. रामलिंगचं मंदिर आहे इथं, आणि इथं सर पण आलेत परत, अजून त्यांच्या मुलीला घेऊन आलेत. सर काय सांगाल सर, काय वाटतं बरं आता मुलीला घेऊन तुम्ही आता धबधब्याजवळ आला तर? हो, कारण पहिल्याच पावसामध्ये धबधबा वाहतोय आणि लेकरांना, लहान मुलांना याचा अतिशय आनंद असतो. त्यामुळे या ठिकाणी मी मुलांना घेऊन आलेलो आहे. हो तिथे काय भीती वाटते का तुला मध्ये जायला? हो. मग छान वाटलं का नाही? काय नाव आहे तुझं? स्वरा मकरंदानी. तू वर भेटली होती आम्हाला, आता तू खाली पण आली. हो सर, काय संदेश काय असेल बरं? आता पहिल्या पावसामध्ये हा धबधबा वाहतोय. गेल्या वर्षी पाऊस कमी होता, खूप कमी प्रमाण होतं पाण्याचं. तरी एक सर्व पर्यटकांनी या ठिकाणी येऊन या धबधब्याचा, या ठिकाणाचा लाभ घ्यावा. आणि एक विनंती आहे की या पर्यटनाचा विकास करण्यात यावा. त्या ठिकाणाचा विकास करण्यात यावा मंदिरात. म्हणजे काय विकास, म्हणजे काय केलं पाहिजे? म्हणजे या ठिकाणचे जे गैरसोयी आहेत, रस्ते खराब आहेत पूर्ण. या ठिकाणी व्यवस्था ज्या आहेत अपुऱ्या आहेत. छान प्रतिक्रिया जी आहे ते इथं काही नागरिकांना ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या थोड्या अपुऱ्या आहेत असं त्यांनी सांगितलं. पुढे काही मित्र पण आले. कुठून आला भैया? इकडे इकडे कुठून आला तू? बूम बूम. बरं, काय नाव आहे तुझं? हर्षद्वारे. पहिली वेळेस आला का? हा. होय. मग आता भिजणार आहे, भारी वाटते का? मग हा? भारी वाटतं. होय. बघा, ज्या ठिकाणी धबधबा आहे ना त्याच पाण्यात आहे मी पण. इथं काय मुलं आले. कुठून आला रे भैया? सगळे इकडे ना अलीकडं. अरे मला पाडतो काय? सांग, कुठल्या शाळेत आहे तू? रवींद्र शाळा. बरं, आता तू इथे धबधब्यामध्ये आता आनंद घेणार आहे, तू भिजणार आहे. काय पहिली वेळेस आला तू इथं? लय वेळ चालू आहे. आता तो पाऊस आता सुरुवातच झालेली आहे आज. पहिल्या पावसातच धबधबा काय वाटतं? काय वाटतं धबधबा पहिल्या पावसातच वाहता येतो? हो, काय वाटतंय बरं तुला? ते धबधबा वाहतोय पहिल्या पाण्यामध्ये. नॅचरल गोष्ट आहे. क्या बात आहे? नॅचरल थिंग, ब्युटिफुल सीन आहे. त्यात काय दरवर्षी यायचं जाणं आहे. आपला कॅमेरा चालू आहे. काय म्हणलं? नॅचरल गोष्ट आहे. दरवर्षी येणं जाणं आहे तिथं. त्यात काय आता काय सांगशील बरं, संदेश काय असेल तुझा नागरिकांना? या आनंद घ्या येऊन. जेवढं आहे तेवढं जागा तेवढं चालायचं. जवळ आहे तेवढं जागा. बघा, इथं जे पर्यटक येतात, मुलं येतात आणि इथं आनंद घेतात. महाराष्ट्रातलं महाबळेश्वर जे आहे ना, हे येडशी या ठिकाणचं मिनी महाबळेश्वर असं ओळखलं जातंय. परिसरामध्ये डोंगर आहे
आणि डोंगर भागामध्ये इथं रामलिंगचं मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला इथं खूप मोठा धबधबा आहे आणि या धबधब्यामध्ये आता पहिल्याच पावसामध्ये धबधबा वाहू लागतोय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं इथं आणि पर्यटक जे आहे ते महाराष्ट्रातून राज्यातून या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी इथं भिजण्यासाठी रामलिंगचं मंदिर हे पर्यटन स्थळ आहे. इथं श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त इथं खूप मोठी यात्रा भरते. मात्र तत्पूर्वी आता इथं धबधबा सुरू झालेला आहे, वाहतोय आणि या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जे पर्यटक आलेले आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया द्याल. वेळोवेळी या ठिकाणी मी वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे. विषय कोणताही असो, बातम्या दाखवणार आहात फार फक्त टुडे समाचार. कॅमेरामन खंडोबे सोबत मी हुकमत मुलानी, ENC उस्मानाबाद, धाराशिव.